नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जाऊ, आमरसपुरी खाऊ, मनसोक्त खेळू बागडू, अशा काही स्वप्नात रंगलेल्या दोन चिमुकल्या। पण या निष्ठुर नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलेलं होतं। शेवटचा पेपर देण्यासाठी गेल्या, परंतु हा शेवटचा पेपर त्या आयुष्याचाच शेवटचा पेपर होईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नसेल। भरधाव वेगात असणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या नांदुरी शिरपूर या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकी वाहनात जबरदस्त धडक देत दूरवर फरफटत नेले। यात आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी नात गंभीर जखमी झाली। या दुर्दैवी घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुंगसे येथे तब्बल 3 तास महामार्ग रोखून धरला होता। महामार्गाच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी वाहनाला या बसने 200 ते 300 फूट फटफटत नेले होते व सदर घटनेनंतर बस चालक बस सोडून फरार झाला होता। या दुर्दैवी घटनेने शाळकरी विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आक्रोश करत महामार्ग रोखून धरल्याने मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण या दुर्दैवी घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आक्रोश करत महामार्ग रोखून धरल्याने मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनालाही धारेवर धरले होते, कारण अनेक वेळा मागणी करूनही सदर ठिकाणी गतिरोधक किंवा अंडरपास तयार करण्यात आला नव्हता। सोमा कंपनीला वारंवार निवेदन देऊनही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही। याच ठिकाणी अनेक अपघातात गावातील अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय या ठिकाणावरून कोणीही हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती। रस्ता रोकोमुळे आबालवृद्ध, महिला, लहान बालके यांच्यासह आजारी व्यक्तीसुद्धा या रस्ता रोकोमुळे वाहनात अडकले होते। त्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस करीत होते, पण महामार्गाचे तसेच सोमा कंपनीचे अधिकारी येथे येऊन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। प्रत्येक वेळेस नुसते आश्वासनच दिले जाते असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता। बराच वेळ अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर नागरिकांनी तब्बल 3 तासांनंतर रास्ता रोको मागे घेतला व वाहतूक सुरळीत करण्यात आली। यानंतर सोमा कंपनी व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांच्या मागण्या व अडीअडचणींबाबत अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी सांगितले। त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड करून या ठिकाणी अंडरपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपला आक्रोश मागे घेतला। यावेळी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन संदगीर यांच्यासह मालेगाव परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर विभागातील अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते। रहिवासी राजेंद्र शंकरराव, आत्ता जे इथे ॲक्सिडेंट झाला सकाळी, 2 लहान मुले आणि त्यांचे आजोबा त्यांना शाळेत सोडायला आले होते। त्यांचा शेवटचा पेपर, आयुष्यातला पेपर शेवटचा झाला, तर त्याला कारणीभूत फक्त बस चालक 1 वर्षापूर्वी, पण एक तरुण मुलगा 18 वर्षाचा, त्यावेळेस पण बसने त्याला अक्षरशः ह्याच्यासारखं चिरडत नेलं 15-20 मीटर। आणि आत्ता सुद्धा तोच प्रकार झाला। तिसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना त्याने साईडला व्हाईट पट्ट्याच्या बाजूने त्या आजोबाला आणि त्या लहानच्या मुलीनं ओढून नेलं। तर हे प्रकार का होता, तर आम्ही आता महामंडळचे ते डेपोचे मॅडम आल्या होत्या, त्यांना सांगितलं, ते म्हणते आमच्या गाडीला ब्रेक नसतो, पण ब्रेक जरी नसला तर त्यांच्याकडे केअर असतो। गावाचं अंतर जवळजवळ वाक्य फाटा तर पाटणा फाट्यापर्यंत 10 किलोमीटर, जवळजवळ 5 किलोमीटरचं आहे। तर या 5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी कमीत कमी एवढं सौजन्य केलं पाहिजे की गिअर हा त्यांनी लावला पाहिजे गावाजवळ आल्यानंतर। प्रत्येक गावाजवळ, मुंगसे गावाजवळच नाही पण हायवेचे जेवढे गाव आहे तेवढ्याजवळ त्यांनी गिअराचं जरी सौजन्य दाखवलं
तरी सुद्धा होतं. आणि आम्ही अशा वेळेस आम्हाला जर नाशिकला जायचं राहिलं तर आमच्या मुंगसे गावाला स्टॉप नाही. आम्ही हात दिला तरी आम्हाला ते असं वाटतं की जसं की आम्हाला उडवायला पाहता असे इतके जोरात निघून जातं. त्यांनी कमीत कमी गावाजवळ नाही बसणं, आमचा स्टॉप नाही असं सांगायला पाहिजे. पण बस कमीत कमी हळू नेली पाहिजे. बस जर हळू गेली तर याच्यात होणारे हे 3 ऍक्सिडेंट, 2 तरुण मुलं आणि आता 2 चिमुरडे 13 आणि 14 वर्षाचे आणि तिचे आजोबा, हे जर आज जे घडलं तर फक्त बस ड्रायव्हरमुळे घडतंय. बस ड्रायव्हरांना सुद्धा माझी सूचना आहे, डेपोवाल्यांना सूचना आहे, परिवहन मंत्र्यांना सूचना आहे, तुम्ही फक्त एक मी त्या चिमुरड्यांचे जे हृदय पाहिले, त्यांचे चेहरे पाहिले ना, त्यावेळेस वाटतं की हे आपल्या घरात घडतंय. आणि ते माझ्या घरातलेच होते, कारण त्या चिमुरड्या माझ्या दुकानावर दररोज येत होत्या आणि ते आजोबा पण येत होते. ते मी ऐकल्यानंतर सकाळपासून तिथे उभा होतो. ही माझी तळमळीची विनंती आहे डेपो मॅनेजरला, परिवहन मंत्र्यांना, सगळ्यांना, सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतो, हात जोडून सांगतो की गावाजवळ कमीत कमी यांनी गेअर दाबून बस हळू स्लो करण्याचं सौजन्य दाखवावं, एवढीच माझी विनंती आहे. ही श्रद्धांजली या चिमुरड्यांना जाईल. तुम्हाला कोणी सांगितलं का बसला ब्रेक नसतं म्हणून? सकाळी ज्या मॅडम आल्या ना, त्यांच्यातले त्यांच्याबरोबर एक कोणीतरी होतं, ते मला आता त्यांचं नाव नाही सांगणार ना, माझ्या मॅडम डेपो मॅनेजरच्या मॅडम आल्या ना, ते बोलले की आमच्या बसला डायरेक्ट ब्रेक नसतो, त्यांना गाडी गेअरवर कंट्रोल करावं लागते. पण माझं म्हणणं आहे, स्टॉपवर जर गाडीच ठेवली नाही गावाजवळ तर तुम्हाला ब्रेक दाबायची सुद्धा गरज येत नाही ना.